नमस्कार, मी आपली लाडकी वडापाव गर्ल आज कुठे आली आहे तुम्हाला माहिती आहे का? मी आज आली आहे वेंगुर्ल्याच्या क्रॉफर्ड मार्केटला, जो चालू झालेला 1869 साली आणि चालू केलेला हा मार्केट तो ब्रिटिशांचा जो प्रस्थापक होता ऑर्थर क्रॉफर्ड त्याच्या नावाने हा मार्केट चालू झालेला. आणि तुम्हाला माहिती आहे का, कोकण भागातून सर्वात जास्त एक्सपोर्ट करणारा म्हणजेच काजू, ऑथेंटिक आपले पारंपरिक मसाले, तसंच सुकी मच्छी आणि कोकम हे सगळ्यात जास्त बाहेर एक्सपोर्ट करणारा भाग म्हणजे हा कोकणातला वेंगुर्ला मार्केट. आणि ह्या वेंगुर्ला मार्केटला आज आपण इथे व्हिजिट देणार आहोत. या वेंगुर्ला मार्केटमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या गोष्टी तर मिळणार आहेत, कोकण रानमेवा, तसेच तुमच्या घरगुती लागणाऱ्या वस्तू सुद्धा आणि पारंपरिक मसाले सुद्धा. तर आज आपण इथे बघूया की तिथे काय काय मिळतं ते. चला इथे आता सुरुवात करूया आपण झाडू पासून. म्हणजेच कोकणात आलो ना तर खूप लोक कोकणात व्यवसाय सुद्धा करतात झाडू बनवण्याचा. झाडू बनते ती नारळाच्या झापापासून, म्हणजेच चुडतांपासून. तुम्हाला आता माहिती असेल की नाही मला नाही माहिती, पण ते नारळाचे पानं असतात ते सुकवतात आणि त्याचे हीर काढतात आणि त्या हिरापासून बनवले जातं हा खराटा. आणि हा खराटा घरी झाडू बिडू मारण्यासाठी वापरला जातो. तुम्ही बघू शकता एवढा मोठा खराटा तुम्हाला इथे मिळतो आणि लोक इथेही बनवतात. म्हणजेच इथे लोक काम सुद्धा करतात रोजगारासाठी. आणि एवढं सुंदर मजबूत झाडू तुम्हाला इथे मिळतो या मार्केटात. आणि इथे आलेलं चाकरमानी प्रत्येक आपल्या घर झाडण्यासाठी इथून नक्कीच घेऊन जातात हा खराटा. तसंच आपण बघूया अजून काय काय आहे. तसंच इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पण दिसतील, ज्या भाज्या प्युअर शेतात उगवलेल्या आहेत, ऑर्गेनिक एकदम. त्यामध्ये तुम्हाला इथे सुरण दिसणार आहे, कच्ची केळी आहेत, कच्ची केळीची भजी करतात, सुरणाची कापं करतात. आणि इथे नारळ बघितलं तुम्ही, मुंबईमध्ये नारळ छोटासा, फक्त छोटासा नारळ 30 रुपयाला आहे. इथे हा नारळ बघा, नारळाची साईज बघा, एवढा मोठा हा नारळ आहे आणि तुम्हाला हा नारळ इथे मिळतो. तसेच इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पण दिसतील, जिथे वाल पण आहेत, शिरोळी पण आहेत आणि आंबाडे आहेत. आंबाड्याचं लोणचं बनवतात, जे सगळ्यात भारी लागतं खारात घालून आणि मला ते सगळ्यात जास्त आवडतं. तसंच इथे मार्केटमध्ये अजून काय काय मिळतं ते चला बघूया. तसंच तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या सुद्धा मिळणार आहेत. काकी आपल्याकडे कुठल्या भाज्या आहेत? वाली आहे, भेंड्या आहेत, वांगी आहेत, दोडकी आहे, ती चूरणाची भाजी, ते अळू आहे. म्हणजे हे सुरण असतं हा, ते, चूर्ण त्याची असतं. पाला का? हा, पाला. ओके. आणि आणि अळू आहे. आणि हा हार कसला आहे हा सुरंगीचा हार आहे. सुरुंगीचा हार, जो सगळ्यात फेमस सुरुंगीची हा, फुलं असतात. सुरुंगी. तुम्ही इथे बघू शकता सगळ्यात मोठं स्टॉल आहे, जिथे सगळ्यात जास्त सामान आहे. ते आपण इथे विचारूया त्यांना, त्यांच्याकडे काय काय आहे ते, आणि बघूया काय काय मिळतं ते. खूप सारा कोकण मेवा आहे, ज्याच्यामध्ये यांच्याकडे मुटियाल आहे. मुटियालचे काय फायदे आहेत मावशी? पाय फुटतात त्याला लावतात, पायाला भेगा पडतात त्याला, भाकरीला लावून खातात. डायबिटीस वाल्याक बरा भाकरी लावून खा. मुटियाल. हो. तसेच चिंच आहे, चिंच, परत गावठी अंडी गावठी सुद्धा अंडी आहेत. ज्वारी. काजू कसे आहेत? काजू 200 रुपये पाकिट असा, 900 रुपये किलो, 1000 रुपये किलो. मार्केटमध्ये तुम्ही रानमेवा तर बघितला असेल, तशाच भाज्या पण खूप प्रकारच्या आहेत. पण इथे माझं लक्ष गेलं ते केळफुलावरती, जी भाजी सगळ्यात जास्त बनवली जाते. केळफुलाची भाजी जास्त मुंबईतल्या लोकांना माहिती नसेल. दादा हे केळफुलच आहे ना? हो, केळफुल आहे. ह्याची भाजी कशी बनवणार? भाजी याच्यात सोलायला पाहिजे. ते सोलतात काय हा, हे सोलतात. आणि त्याची भाजी बनवतात? हा, हे सोलतात. हा हे जेवढं आहे ना तेवढं असं सोलतात, हे काढतात, हा हे काढतात, हे काढतात हा आणि मग कापतात हा आणि पाण्यात ठेवतात. आदल्या दिवशी कापलं पाहिजे हा आणि दुसऱ्या दिवशी भाजी बनवली. हा हे जेवढी कवळी आहे तोपर्यंत मग हे चिरायला पाहिजे. हम्म. कापून नंतर पाण्यात घालून दुसऱ्या दिवशी भाजी बनवली. बघा. टेस्टी भाजी होती. इथे आपण केळी खातो, पण तुम्हाला माहितीये का केळफुलाची भाजी एक बनवतात, ते खूप कमी लोकांना माहितीये, पण खरंच इथे बनवतात. एवढे छान केळफुल इथे मिळतं. तसेच इथे तुम्हाला कलिंगड पण मिळणार आहे. हे कलिंगड आहे ना दादा? हो, कलिंगड आहे. ऑर्गॅनिक असं पिकवलेलं हे कलिंगड आहे, जे खरंच खूप छान आहे. तशीच भाजी आहे. ही कुठली भाजी आहे दादा? शेवग्याची. शेवग्याचं पानं. शेवग्याची पानं. हा, शेवग्याची पानं. शेवग्याच्या पाल्याची भाजी फक्त आयुर्वेदिक तुम्ही भाजी आहे, आयुर्वेदिक. गोकुळाष्टमीला खाता, कारण की गोकुळाष्टमीला खावीच लागते ना. पण तुम्हाला दादांकडे ही शेवगाच्या पाल्याची भाजी पण मिळणार आहे. तुम्ही इथे आलात की तुम्हाला वेगवेगळ्या फुलांचे गजरे सुद्धा मिळणार आहे. जसं सुरंगीचा गजरा खूप जास्त प्रसिद्ध आहे, सीझन असं सुरंगीच्या फुलांचं, त्याचं अत्तर सुद्धा बनवलं जातं. तसंच इथे वेगवेगळ्या फुलांचे गजरे पण बनवले जातात. तर मार्केटमध्ये तुम्ही जेव्हाही याल ना, तुम्हाला इथे छोटं हनुमानाचं मंदिर दिसेल. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. आणि तसंच इथे पानाच्या मोठ्या मोठ्या गादी येतात. चला बघूया. दादा नमस्कार. दादा पानं कशी असतात आपल्याकडे? म्हणजे जास्त क्वांटिटी मध्ये देतात की कसं? कमी पण देतो, 5 रुपये 10 रुपये पासून. कधीपासून आहे आपलं दुकान? आता वडिलांपासून आहे. वडिलांपासून. आणि किती वर्ष वगैरे झाली असतील? तरी 50 वर्ष झाली असतील. फक्त हाच व्यवसाय करता तुम्ही?
बघा इथे पानं पण बघा तुम्ही किती छान पानं आहेत. आणि ही कुठून येतात? आपल्या इकडची सर निपाणी कोल्हापूर. निपाणी कोल्हापूर वरून ही पानं येतात, खायची पानं. तुम्ही बघू शकता किती छान वाटतं आणि हिरवी गार वाटते ती गादी पानांची. लांबून पण लक्ष जातं, म्हणूनच तुम्ही इथे आली. तसंच पानाची गादी तर मी तुम्हाला दाखवली, पण पूजेच्या साहित्याचं जर सामान तुम्हाला हवं असेल ते पण स्टॉल इथे आहे. इथे येऊ शकता, तुम्ही बघू शकता. इथे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जसं काही कुंकू आहे, करंडे आहेत, धूप आहेत, अगरबत्ती आहेत. तुम्हाला इथे सगळं मिळणार आहे. देवाचं साहित्य तसंच पूजेचं साहित्य, म्हणजेच कुठल्याच प्रकारची इथे कमी नाहीये. एका क्रॉफर्ड मार्केटमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. क्रॉफर्ड मार्केटचं इथे नूतनीकरण केलेलं आहे. बघू शकता किती क्रॉफर्ड मार्केट मोठं आहे आणि सगळ्या विक्रेत्यांसाठी चांगली जागा दिलेली आहे. तसंच इथे सगळ्या चांगली सोय केलेली आहे आणि डेकोरेशन पण इकडचं खूप सुंदर केलेलं आहे. म्हणजेच इथे भिंती वगैरे एवढ्या छान सजवलेल्या आहेत आणि दिसायला एवढं छान दिसतं ना की अक्षरशः, म्हणून हा वेंगुर्ला मार्केट सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे कोकणात. मार्केटमध्ये तुम्ही आला तर मार्केटमध्ये तुम्हाला भाजी वगैरे फळं तर मिळतील, पण तुम्हाला तिथे चप्पलची दुकानं पण मिळणार आहेत, तशीच कपड्याची दुकानं, रेनकोट, छत्री पावसाळ्यामध्ये, तसंच लहान मुलांना जे शाळेचं सामान लागतं ते सगळं दुकानं तुम्हाला इथे अवेलेबल आहे. इथे केळी आहेत. दादा केळीचं घड कसं आहे? 50ला. आणि ही वेलची केळी इथे 50ला आहे. केळी ही वेलची केळी 60 रुपयाला आहे. साफी ना. आणि गरे कसे आहे? गरे 50 ते 25. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चाफा पण दिसणार आहेत. हे कसले आहे? कवटी चाफा. हा कवटी चाफा आहे आणि हा आपला साधा चाफा ना. चाफ्याचे पण इथे 2 प्रकार आहेत आणि इथे छान असे चाफे आहेत, बघू शकता तुम्ही. तसेच इथे आजींकडे फुलं पण आहे. तुम्हाला फुलं नाही तर फळं घ्यायची असतील तर तुम्ही जेव्हा पण या क्रॉफर्ड मार्केटला आलात ना, इथे नक्की व्हिजिट करा. इथे छान फुलं अशी तुम्हाला मिळणार आहेत. तसंच इथे काकींकडे वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. काकी आपल्याकडे कुठली कुठली फुलं आहेत? चाफा आणि बकुळा आणि जुई. सुरुंगीची फुलं असतात इथे विकायला. आता सध्या नाही, आता सीझन संपलेला आहे. उन्हाळ्यामध्ये सुरुंगीची फुलं असतात. त्याचा वेतोबा देवासाठी हार बनवला जातो पूर्ण, म्हणजे त्यांना अर्पण केली जातात ती, आणि एवढी सुंदर असतात ना ती, आणि त्याचा सुगंध इतका छान असतो ना. तसंच आपण बघूया अजून काय काय आहे ते इथे. हे कसले आहे आजी? जुईचे गजरे आहेत. हे जुईचे गजरे बघू शकतात किती छान आहेत. आणि हे कितीला आहे? हे पण जुईचेच आहेत, फक्त हे कळ्या आहेत आणि ते फुललेले आहेत ना. हे मोगऱ्याचे आहेत. हे मोगऱ्याचे गजरे आहेत. 140ला. 140ला आहे हा गजरा, बघू शकता. सुगंध इतका सुंदर येतोय ना, वा. आजींकडून गजरा पण घेतलेला आहे. आणि इथे तुम्हाला केळी पण दिसणार आहेत. केळी बघा केवढी मोठी मोठी आहे. दादा केळ्यांचा घड कसं आहे? 60 रुपये डझन. तसंच हे फळ मार्केट पण आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारची फळं पण तुम्हाला मिळणार आहेत. बघू शकता तिथे छान छान हार असे आहेत जे पूजेला तुम्ही वापरू शकता. तसंच कुठल्याही समारंभासाठी तुम्ही इथून घेऊ शकता. आणि लहान मुलांची शाळा इथे चालू झालेली आहे, तर लहान मुलांच्या शाळेसाठी वगैरे लागणारं जे काही साहित्य आहे ते तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार आहे. कपडे, सँडल, चप्पल वगैरे सगळं. हे क्रॉफर्ड मार्केट छोटंसं नाही आहे, जितकं फिराल तितकं मोठं आहे. तर बघितलात, असा आहे वेंगुर्ल्याचा क्रॉफर्ड मार्केट, जिथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळणार आहेत. भाजी, तसंच कोकण रानमेवा, फुलं, पूजेचं सामान, तसंच लहान मुलांच्या शाळेचं सामान सुद्धा इथे मिळणार आहे. लग्नाचा सुडा आणि आता कॉस्मेटिक्स, सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहेत या क्रॉफर्ड मार्केटमध्ये. मग वाट कसली बघताय, लवकरात लवकर व्हिजिट करा आणि तुमच्या आवडतीचं सामान नक्की घ्या. आणि जर तुम्ही मुंबईवरून येणार असाल ना, तर नक्की क्रॉफर्ड मार्केटला एकदा तरी व्हिजिट करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि आमची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.